नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे जेसन रेफरन्स प्रोग्राममध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये ग्रामसेवक या वेबसाईटमध्ये आपण नमुना 8 मध्ये जो रकाना नंबर 9 असतो, त्या रकाना नंबर 9 मध्ये आपण लांबी किंवा रुंदी किंवा काहीच नाही हे कसं सिलेक्ट करता येईल ते आपण बघणार आहोत. आपल्या इथं बघा आपलं क्षेत्रफळ दिसत असेल, तर त्याच्या जागी आपण लांबी किंवा रुंदी किंवा इथं काहीच नाही हे कसं सिलेक्ट करता येईल ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्याकरता ग्रामसेवक ही वेबसाईट आपण क्रोमवर ओपन करून घ्यावी. क्रोमवर ओपन केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होतो. त्याच्यानंतर सेटिंगच्या आयकॉनवर क्लिक करावे. सेटिंगच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर आपल्या शेवटी कंट्रोल पॅनल म्हणून दिसते. या कंट्रोल पॅनलवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होतो. त्याच्यानंतर आपल्याला इथं 3 नंबरवर मालमत्ता क्षेत्रफळ रकाना नंबर 9 हे दिसते. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होतो. जेव्हा आपण क्षेत्रफळ सिलेक्ट केलं तर आपल्याला तिथं क्षेत्रफळ दिसून येईल. लांबी आणि रुंदी सिलेक्ट केलं तर आपल्याला तिथं लांबी आणि रुंदी दिसेल. किंवा काहीच नाही सिलेक्ट केलं तर आपल्याला तिथं काहीच नाही दिसणार. तर आपण काहीच नाही हे सिलेक्ट करून बघू. काहीच नाही सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं खाली अपडेटचं बटन दिसेल. त्या अपडेटच्या बटनवर क्लिक करावे. त्याच्यानंतर इथं आपल्याला लिहून दिसून येत असेल सेटिंग अपडेट सक्सेसफुली, म्हणजे आपली ती सेटिंग आहे ती अपडेट सक्सेसफुली झालेली आहे. नमुना 8 हा डाउनलोड करून बघू. हे बघा आपण नमुना 8 डाउनलोड केला. इथं आपला आता इथं बघा रकाना नंबर 9 मध्ये तुम्हाला इथं क्षेत्रफळ किंवा लांबी आणि रुंदी काहीच नाही दिसत आहे, कारण की आपण इथं काहीच नाही म्हणून सिलेक्ट केलेलं आहे. तर आपण हे सगळं एका क्लिकमध्ये करू शकतो. तुम्हाला परत इथं क्षेत्रफळ आणायचं असेल तर तुम्ही क्षेत्रफळ सुद्धा सिलेक्ट करू शकता, किंवा तुम्हाला काहीच नाही आणायचं तर काहीच नाही सुद्धा सिलेक्ट करू शकता, किंवा लांबी व रुंदी आणायची तर लांबी व रुंदी सुद्धा सिलेक्ट करू शकता. हे सगळं तुम्ही एका क्लिकमध्ये करू शकता. तर गाइस, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. किंवा तुम्हाला ही वेबसाईट परचेस करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ही वेबसाईट परचेस करू शकता.